मित्रांनो, आपला घर जसं चालतं तसंच आपला देश पण चालवतो आपण. आपल्या देशाला आपले प्रमुख असतात, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान. आणि ते पंतप्रधान हा सगळ्या देशाचा खर्च, इन्कम आणि आपल्या देशाला, आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं चांगलं जीवनमान त्याला मिळावं आणि तो चांगलं जगत असताना आपल्या देशाचं जगामध्ये नाव व्हावं, असा आपण निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा एक प्रयत्न असतो. आणि मागची 10-12 वर्ष तुम्ही बघता की तुम्ही निवडून दिलेले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या देशाच्या नावाचा जो डंका जगामध्ये पेटवलेला आहे तो किती छान आहे ना. मग एकदा पुन्हा एकदा म्हणूयात, भारत माता की वंदे. असं कुठेही मोदी ज्या वेळेला जगामध्ये जातात आणि ज्यावेळेस मोदी मोदी आपल्याला ऐकायला मिळतं आणि जगातले लोक हिप्नोटाईज होऊन आपल्याकडे बघतात की अरे भारत काय भारी देश आहे, भारताचे पंतप्रधान काय भारी आहेत, त्यावेळेला आम्हाला पण घरी टीव्हीवर खूप छान वाटतं. तर त्यांनी जो हा 1 फेब्रुवारीला बजेट आपल्या समोर आणलं, सगळ्या कोणी मांडलं हे बजेट? क्या बात आहे सुशील सर, तुमच्या तर जिजाऊंच्या लेखी एकदमच एक्सपर्ट आहेत. खूपच. तर निर्मला सीतारामन यांनी हे मांडलं आणि आम्ही आता सगळ्यांना बक्षीस म्हणजे एकत्र नाही उत्तर दिल्यावर मिळणार, पण सगळ्यांना बक्षीस मिळण्याची संधी आहे. हा त्यांचा कितवा अर्थसंकल्प होता? अरे बापरे, बक्षीस नाही. किती लाख रुपयांचा हा बजेट होता? 48. कोण म्हणाला? 48. अजून सांगायचं. चुकलं तर चुकलं, तिचा प्रॉब्लेम, आपल्याला काय करायचं? 48. अजून चूक. थोड्या वेळाने पुन्हा उत्तर शोधा, आपण पुन्हा येऊ. जो सांगेल त्याला बक्षीस मिळेल. मी माननीय पाठक सरांना विनंती करू, सर हे बजेट म्हणून जे काही असतं किंवा जे आकड्यांचा हा हिशोब असतो, तर हे बजेट आमच्या सामान्य लोकांसाठी काय असतं आणि हे कसं मांडलं जातं? कशाच्या तरी आधारावर तो व्यक्ती तो जवळपास पोहोचणार आहे, 100% पोहोचू शकणार नाही, म्हणून त्याला बजेट. कारण तो पुढच्या वर्षाचा आहे. या वर्षभरात ते पूर्ण करू शकतो, कमी केलं, जास्त केलं वगैरे वगैरे, तर ते त्यात असतो. आणखी एक मुद्दा आहे, हा जो अर्थसंकल्प असतो ना, हा एक आपल्या देशाची दिशा दर्शवणारा असतो. आम्ही आर्थिक दृष्टीने कुठे आहोत, कुठे जाणार आहोत आणि कसे जाणार आहोत, इन व्हॉट फॅशन वी विल मूव्ह इन द कमिंग इयर, असं त्यात नमूद असतो. आणि म्हणून तो केवळ अंदाज नसतो, बऱ्यापैकी बरोबर असलेला अंदाज असतो. आणि समजा तो थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त राहिला तर त्याची पूर्तता कशी करावायची हे सरकारला ठरवावं लागतं. आपल्या सगळ्यांचं एक असं या वर्षाचं वेगळं वैशिष्ट्य आहे की जुलै महिन्यामध्ये मागच्या सरकारची 5 वर्ष पूर्ण झाली, अशा अर्थानं मागचं सरकार हे बजेट मांडलं गेलं. ते बजेट हे पूर्ण बजेट नव्हतं. पूर्ण बजेट नेहमी फेब्रुवारीत मांडलं जातं. जुलैमध्ये मांडलं बजेट हे वर्षाचं मांडता येऊ शकत, पण त्या सरकारची टर्म संपत होती, निवडणुका व्हायच्या होत्या वगैरे वगैरे, आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याला ते मांडणी करायची. वर्षाचं बजेट फार कोणी ढकलता येत नाही, ढकलणं बरोबर नसतं. म्हणून जुलै 24 पर्यंत बजेट जे मांडलं होतं त्याच्याच आधारे पुढचं बजेट मांडलं. आणखी एक मुद्दा आहे, हे बजेट या सरकारचं याचा अर्थ एनडीए सरकारचं, बीजेपी लेड सरकारचं, मोदींच्या कालखंडात असलेलं त्यांच्या 3ऱ्या कालखंडातलं बजेट. पहिली 5 वर्ष, दुसरी 5 वर्ष आणि आता ही 3ऱ्या 5व्या वर्षात 8व्यांदा मानधनवरून उत्तर दिलं, 8व्यांदा हे बजेट मांडले. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर देशाचा येणारा पैसा कसा आहे आणि देशाचा येणारा पैसा कसा खर्च होतो. पैसा कुठून येतो देशाला? आपण कर वेगवेगळे असतात. त्यातही आणखी कुठला लक्षात घ्या, कर 2 प्रकारचे असतात. एक असतो केंद्रीय कर आणि एक असतो राज्याचा. आता पुढच्या महिन्यात राज्याचा बजेट येईल,
उदाहरणार्थ आपण प्रोफेशनल टॅक्स देतो, पण नाव ऐकू नये, हा राज्याचा कर आहे. म्हणून केंद्राच्या कराचं उत्पन्न हे केंद्राने लावलेल्या कराचं उत्पन्न. याचं काय वेळा काय होतं, आपण कराचं उत्पन्न म्हणजे सगळं काय, राज्याचं कराचं उत्पन्न वेगळं, राज्याचं पण वेगळं. आता उदाहरणार्थ म्युन्सिपालिटीकडे टॅक्स मिळतात, हे म्युन्सिपालिटीला कर मिळतो. म्युन्सिपालिटीला दिलेला कर हे म्युन्सिपालिटीचं किंवा महानगरपालिकेचं उत्पन्न आहे. म्हणून कर हा शब्द बरोबर याचा अर्थ असा आहे की ज्यांनी लावला तो कर. म्हणजे केंद्र सरकारचे कर कोणते, तर केंद्र सरकार इन्कम टॅक्स लावतं, आयकर. केंद्र सरकार जीएसटीचा कर लावतं. हे प्रामुख्याने केंद्र सरकारचे कराचे पासून मिळणारे उत्पन्न आहे, हे साधारण. तसे हे केवळ दोन नाहीये, आयातीवर कर लावतो, निर्यातीवर कर लावतो, नियमाच्या अंतर्गत हे कर लावतो. केंद्रीय पातळीवर लावलेल्या करापासून मिळणारे उत्पन्न, साध्या शब्दात. आणि हे उत्पन्न हा सरकारच्या उत्पन्नाचा भाग. त्याच्या जोडीला सरकारला काही व्याज मिळते, हे कर सरकारच्या उत्पन्नाचा दुसरा. सरकार काही वेळा कर्ज घेतं, हा उत्पन्नाचा तिसरा. आणि त्याच्यातून सरकार कॉमर्सच्या भाषेत सांगायचं तर महसुली खर्च करतो आणि भांडवली खर्च करतो. महसुली खर्च याचा सोप्या शब्दात अर्थ सरकार चालवण्याकरता करावा लागणारा, नित्य नियमाने करावा लागणारा, वारंवार करावा लागणारा, टाळता न येणारा आणि पुढे ढकलता न येणारा, थोडक्यात वैशिष्ट्य असा खर्च. आता उदाहरणार्थ सरकार पगार देतं, सरकार ग्रँट देतं, अशा प्रकारचा सरकार जो खर्च करतो त्याला महसुली खर्च म्हणतात, इंग्रजीत ज्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपल्याला नेहमी सरकार जो खर्च करतो तर आता इतक्या लांब येणं पूर्वी फार कठीण होतं, आता इतक्या लांब आलो असं वाटलंही नाही. रस्ते झाले, पूल झाले, विमानतळ झाले वगैरे, हा सगळा खर्च भांडवली खर्च. आणि एक महत्वाचा मुद्दा आपण बजेट समजून घेताना लक्षात घ्यायचा, सरकार ज्यादाचा खर्च सर्वसाधारणपणे करू शकतो आणि करतं. म्हणजे मला सरकारचं उत्पन्न उदाहरणासाठी 100 रुपये आहे असं समजा, सरकार 100 रुपयापेक्षा जास्त खर्च करू शकतो कारण तो करावा लागणार आहे असं सरकारला वाटलं तर. आपल्याकडे पगाराचा खर्च सरकारचा खूप मोठ्या प्रमाणात आहे, उरलेला जो काही खर्च असतो तो सरकार केल्यानंतर उत्पन्नापेक्षा तो खर्च जास्त होतो. जेव्हा तो उत्पन्नापेक्षा जास्त होतो त्याला तूट असं म्हणतात, म्हणजे तो तुटीचा अर्थसंकल्प असतो. उलट परिस्थिती असते म्हणजे उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे. सर्वसाधारण देशाचा अर्थसंकल्प असा नसतो, अपवादात्मक स्थितीमध्ये येऊ शकतो. आलेली परिस्थिती चांगली, पण इतकी चांगली परिस्थिती असण्याची शक्यता कमी असते, कारण कितीही चांगली परिस्थिती आली तरी खर्च करावाच लागतो राष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारचा, आणि त्यामुळे खर्च साधारण जास्त होतं. हा खर्च सरकार भागवतं. आपल्याला जो जे करता येत नाही ते म्हणजे सरकार नोटा छापू शकते. हे प्रमाण जितकं कमी तितकी आर्थिक परिस्थिती चांगली. या सरकारचं वैशिष्ट्य असं आहे ना, आकडेवारीच्या बाबतीत थोडक्यात सांगतो की ही तूट आपण हळूहळू कमी करत आहोत आणि ही तूट अंकगणिती पद्धतीने कमी केलेली नाही. म्हणजे कसं, 100 आहे 120 आहे म्हणजे तूट आली 20. तर समजा मला तूट 10 आणायची असेल, माझ्यापुढे 2 मार्ग आहेत. 100 ची 110 झाली की तूट 10 राहील, किंवा 120 ची 110 झाली तरी तूट 10. आपल्या सरकारचं आतापर्यंतचं धोरण हे मोदी सरकारचं मोठं क्रेडिट आहे की त्यांनी काय केलं, आम्ही खर्च कमी करणार नाही, आम्ही उत्पन्न वाढवू, मग तूट कमी करू आणि देशाला समजतो. नाही तर मग काय 100 आहे 100 केला, मग आता यावर्षी काय वेगवेगळ्या एवढेच पैसे, अमुक ठिकाणी एवढेच. सरकारला ॲम्बिशन बाळगावी लागते. कारण आपल्या देशापुरते एका वाक्यात सांगायचं तर आता आपण विकासाच्या टप्प्यावर, अविकसित देश, विकसनशील देश आणि विकसित देश, हे 3 प्रकार आहेत देशाचे. आपण अविकसित होतो, आता आपण विकसनशील आहोत, डेव्हलपिंग. पहिलं अनडेव्हलप्ड आणि तिसरं
डेव्हलप्ड, जे आपण मराठीमध्ये आपले पंतप्रधान सांगतात की 2047 मध्ये आम्हाला आमचा देश विकसित करायचा आहे. विकसित भारत 2047 अशी घोषणा आहे. त्यामुळे विकसित कडे जायचं आहे. अविकसित होतो, विकसनशील आहे, विकसित कडे जायचं आहे. हे साधा शब्द सांगू का? गरीब होतो, आता जरा मध्यम वर्गाची स्थिती आहे देशाची, आणि त्याच्याकडून आता आम्हाला श्रीमंत करायचं. मी अगदी साध्या शब्दात का सांगतो, विनाकारण ते शब्द काही वापरले ना, आणि ते जर नीट कळले नाही तर मग बजेट नाही करायचं. या टप्प्यांचं हे बजेट आहे. आणि म्हणून सरकारचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न कराचं संकलन जास्त व्हावा असं. याप्रमाणे आपण बजेट समजून घेऊया. मी साधारण प्राथमिक मांडणी सरांच्या उत्तरासाठी केली. एकदा सरांसाठी जोरदार सोप्या भाषेत आणि किती छान भूमिका तयार करून त्यांनी आपल्याला बजेट आपल्या समोर आणण्याचा चांगला एक आदर्श आपल्याला दाखवला. मित्रांनो, तुम्ही तुमच्यापैकी किती जणांनी 1 तारखेला बजेट टीव्हीवर ऐकलं किंवा 2 तारखेला वाचलं? वाचलं असेल तर किंवा कुणाला त्याच्यात ऐकलं ना? छान. तुझं नाव गणेश एकटा येते यांनी काहीतरी घातलं, त्याला काही विचारून अडचणीत नाही आणायचं, पण त्याच्यासाठी एक जोरदार काढायला. मित्रांनो, ह्या सगळ्या तुम्ही पण वाचला असेल. फक्त काय होतं, गणेशने हिंमत केली सांगायची. तुम्हाला असं वाटतं उगाच आपण हातमुळे केला, सरांनी काही विचारलं तर घोळ होतो, त्याच्यामुळे असं काही काळजी नाही करायची. पण ह्या सगळ्या बजेट मांडताना मित्रांनो, त्याची काही वैशिष्ट्य होती या बजेटची. त्या वैशिष्ट्य मांडताना एक शब्द आला होता 4 अक्षरी. इन्क्लूड होतो किंवा तुम्ही जर असेल तर आठवा काय होता शब्द. हे बजेट या 4 गोष्टींच्या भोवती केंद्रित होतं. तो पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाला आलंय का लक्षात? किती लाख कोटींचे बजेट आहे? 50.60. अजून कोण? 50.65. कोण? आरतीसाठी एक जोरदार टाळ्या. आरतीचं आपण अभिनंदन करूया छोटं गिफ्ट देऊन. देवगिरी बँकेच्या वतीने तुला गिफ्ट देतील डॉक्टर सुशील सर. आपलं जे सगळं बजेट आहे 55.65 लाख कोटींचं हे बजेट आहे. अभिनंदन आरतीचं. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या वर्षभरामध्ये 25-26 मध्ये 55.60 लाख कोटी आपल्याला जमा करायचे. आणि सरांनी आता जे सांगितलं की आपण जी काही खरेदी करू, ज्या काही वस्तू वापरू, त्याच्यावरून हे 55.60 वेगवेगळ्या स्त्रोतामधून येतील. त्याच्यामध्ये जीएसटी, आपण जी कोणती वस्तू खरेदी जीएसटी असतो ना, तर हा जीएसटी तुम्ही जर भरला तर हे 55 लाख कोटी जमा होतील. तर आपल्याला चांगल्या गोष्टी वापरायला मिळतील आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, देशाचा विकास होईल, प्रगती होईल. हा दुसरा प्रश्न होता की तो शब्द कोणता 4 अक्षरी ज्याच्यामध्ये बजेट तयार होतो. मी शब्द सांगतो. गॅन म्हणून शब्द आहे, GAYN असं त्याचं त्या स्पेलिंग आहे शब्दाचं. आणि याच्या भोवती होतं ते GAYN मध्ये काय काय. जी म्हणजे काय सांगा, म्हणजे वाचलं असेल तर पण पाहू शकता लगेच. पायटल गरीब. वाय म्हणजे युवा. ये म्हणजे ऍग्रिकल्चर नाही तर ठीक आहे ऍग्रिकल्चर. एन म्हणजे येस नारी. वा जोरदार. पण त्याने 3 सांगितले, आपण त्याला बक्षीस देऊया. कुणालचं अभिनंदन. डॉक्टर सूर्यवंशी सर त्याला गिफ्ट देतील. आपल्या देशाचे पालक आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, निर्मला सीतारामन यांनी हे जे बजेट मांडलंय हे गरीब, वाय म्हणजे युवकांसाठी, वाय अन्नदाता, हे म्हणजे ऍग्रिकल्चर जो आपला अन्न पिकवतो असा शेतकरी आणि आमच्या माता भगिनी
यांना समोर ठेवून यांचा विकास होणं आणि यांना ताकद देणं या विषयाला धरून हे बजेट मला वाटतं सर मांडलेलं आहे आणि याचा प्रकाश करावा. कोणतेही बजेट मांडताना अर्थमंत्री या बजेट मधल्या फोकस पॉइंट बद्दल बोलतात. तो हा शब्द आहे. ही बजेट गरिबांसाठी, तरुणांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी हे प्रामुख्याने या घटकांवर होत असतं. इतर मंडळींसाठी सुद्धा आहे, इतर मंडळी त्याच्यात आली, पण याच्यात होत असतं. देशाची प्रगती ही दोन पद्धतीने अर्थशास्त्राचं एक सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे, इन्कम गॅप कमी होत गेली देश लवकर विकसित होतो. छोटं उदाहरण घेतो. एका बाजूला देशाचं सर्वोच्च टाटा, बिर्ला, अंबानी, यांचंही उत्पन्न एक अत्यंत गरीबी अवस्थेत असलेलं आहे. या दोघांच्या उत्पन्नातले आज असलेला फरक आहे. गॅप बिटवीन द टू इन्कम्स, द रिचेस्ट वन अँड द पुअरेस्ट, हे कमी करणं सरकारला जर जमलं तर सरकार हळूवारपणे तो देश विकासाकडे घेऊन जातो. हे असं का करायचं असतं ते सांगतात. या देशामध्ये शेतीचं आजही पॉप्युलेशन आपल्या देशामध्ये एकूण उत्पन्नात 50% शेतीवर अवलंबून असणारी मंडळींची संख्या ज्याला उत्पादनाच्या परिभाषेत म्हणतो ही 58%. मात्र शेतीपासून सरकारला मिळणारं उत्पन्न जी 50% पॉप्युलेशन डिपेंडेंट असलेले 58%, मात्र सरकारला मिळणारं त्याच्यापासून ते उत्पन्न हे या तुलनेमध्ये निम्मेपेक्षा कमी आहे. हे 50%च्या तुलनेत. मग जोपर्यंत शेती नावाच्या विषयाला योग्य तो पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न, शेतमजुराचं उत्पन्न, शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाचं उत्पन्न हे वाढणार नाही. म्हणजे गरीब हा गरीब राहील. म्हणून कृषी, म्हणून या बजेटमध्ये कृषीसाठी विशिष्ट योजना जाहीर केली आणि जे कृषीसाठी ज्या जाहीर झाल्या त्याचा अर्थ म्हणजे योजनांच्या आकड्यांचं तपशिलात जात, कारण ते बजेटवरचं वेगळं भाषण आपल्याला मुद्दा समजण्यापूर्वी सांगतो की हे जे कृषीमधलं आहे हे स्वयंपूर्ण भारत, आत्मनिर्भर भारत, 145 कोटीच्या आसपास जगातल्या 1 नंबरची लोकसंख्या असणारा देश आहे. चीनपेक्षा आपली लोकसंख्या आता जास्त आहे. या 145 कोटी लोकांपैकी सर्वसाधारणपणे 75 कोटी ते 80 कोटी एवढी जनता यावर अवलंबून आहे. आणि देशाला आत्मनिर्भर करायचं, स्वयंपूर्ण करायचं, म्हणून सर्व प्रकारचा भरभरून पैसा बजेटमध्ये कृषीसाठी टाकलेला आहे. योजना खूप मोठ्या केल्या आहेत. अन्नधान्याच्या योजना आहेत, जलसंधारणाच्या योजना आहेत, नंतर सौर संबंधीच्या योजना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शेताशी जोडलेल्या असलेल्या पिकांच्या संदर्भामधल्या प्रोसेसिंगच्या योजना आहेत. नंतर त्या त्या भागामध्ये असलेल्या एखाद्या महत्वाच्या प्रॉडक्टचा इतका वैविध्यपूर्ण आहे की आपल्याला माहिती नाही आपल्या कोणत्या भागात काय तिथे गेल्याशिवाय. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांचं एक प्रॉडक्ट बद्दल विधान आहे, मखाना प्रॉडक्ट. हे बिहारमध्ये होते. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आदिवासी भागात गेला तर तिथे महू मिळते. महू मग सांगितलं तर आश्चर्य वाटलं की आपण सर्वसाधारणपणे प्रमाण कमी झालंय. चारोळी श्रीखंडात बऱ्याच वेळा टाकले जाते. हे चारोळीचं उत्पादन सर्वाधिक आदिवासी भागात आहे. आता मग त्या मखाण्यासाठी प्रोत्साहन, डाळींसाठी प्रोत्साहन. मग प्रोत्साहन कसं आहे? प्रोत्साहन अनेक पद्धतीने दिले जाते. आता छान उत्तरं दिली चितोळे साहेबांनी. छोटस बक्षीस हे प्रोत्साहन. आणि आता आपल्याला वाटणार नाही की बक्षीस छोटीशी एक वस्तू मी उत्तर बरोबर देऊ शकलो, कारण मी अभ्यास केला होता, कारण मला माहिती होतं. मला आता असं बक्षीस चितोळे साहेबांकडून पुढच्या वर्षी घ्यायचं असेल तर जास्त केलं पाहिजे. हे प्रोत्साहन.
सरकारनं काय सांगितलं, तूर, उडीद आणि मसूर मुद्दाम हे प्रॉडक्ट निवडले ना, या बाबतीत आपल्याला आयात करायला लागते. म्हणजे आपल्या देशात जे पिकवतं ते आपल्या देशामध्ये कमी पडतं थोडक्यात. म्हणून त्यांनी यावर्षी योजना कृषीची काय केली की जितकं पिकवाल तितकं आम्ही खरेदी करू, कोणी नाही केलं. आम्ही म्हणजे सरकार. उद्देश काय, अधिक पिकवलं जातं. शेतकऱ्याला चिंता असते ना, मी पिकवलं नाही विकलं गेलं तर, आणि समजा पिकवलं माझ्या खर्चापेक्षाही मला पैसे नाही मिळाले तर काही वेळा बाग शेतामध्ये ऊस उभारू असतो, कारखाने असा भाव देतात की तो कापून कारखान्यापर्यंत नाही ना ते शेतकऱ्याला जवळ. शेतकऱ्याचे प्रश्न अनेक आहेत आणि म्हणून शेतकऱ्याला उपयुक्त असलेली मदत करण्याचं, आश्वासन देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं, निधी देण्याचं असं सर्वंकष, ज्याला इंग्रजीमध्ये इन्क्लुसिव्ह म्हणतात. पैसा आहे पैसा दे, कर्ज पाहिजे कर्ज दे, कर्जाची परतफेड जो करेल त्याला कर्जावरचं व्याज मागतो. ही योजनेचे शीर्षक सांगतो, तुमचा माल खरेदी कर, त्याच्यापेक्षा अधिक झाला निर्यातीला परवानगी, अशा प्रोत्साहनात्मक विषय मगाच्या असलेल्या ए मध्ये समाविष्ट आहे. याच्याशी जोडून महिलांचा विषय. आपल्याला कसं आहे, गरिबांकडे लक्ष द्यायचं या शब्दाचा खरा अर्थ काय, मला नेहमी असं वाटतं. मी एक हा कार्यक्रम कौटुंबिक सदस्य, माझी आई शिक्षिका होती. ती मला म्हणायची कोणाकडे काही मागायचं असेल तर कधी पैसे नाही मागायचे. लहान होतो तिला विचारतो, म्हटलं जगात सगळंच काम पैसे तू म्हटलं पैसे नाही मागायचे, मग काय करायचं. त्यामुळे तुझं त्याच्याशिवाय काम अडतं ना ते माग, पुस्तक नाही पुस्तक माग, दप्तर नाही दप्तर माग, पैसे लागतो. तर पैसे मिळाले तर तू तिथेच खर्च करशील, त्याची शाश्वती नसते. मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं, तुमच्या चेहऱ्यावरही मला कळतंय तुम्हाला. म्हणून मग तुमची गरज राहतो, तुम्हाला सक्षम करतो, तुम्ही ते काम करायला पूर्ण तयार झाले पाहिजे असं कळतं. मग दुर्लक्षित घटक समाज जीवनामध्ये आपल्याकडे आजही पुरुषांपेक्षा स्त्रिया आहेत आणि म्हणून त्यांना एम्पॉवर करायचं, त्यांच्या हातामध्ये अर्थसत्ता गेली. आता सामाजिक विषय आहे पण महत्वाचा आहे. तर घर चालत जात, घरातली एक महिला शिकली, आपण आपल्या सगळ्यांच्या आईबद्दलचा विचार करू, तर ती घर अधिक सुशिक्षित करते आणि मग तिला सक्षम करायचं म्हणजे तिला तिच्या हातात पैसे मिळाले पाहिजे, तिचे पैसे, तिच्या कष्टाचे पैसे. ही रचना या बजेटमध्ये बचत गटात काम करणाऱ्या, आता सगळे बँकेचे अधिकारी बसले, या बँकांचा अनुभव इतका चांगला आहे की बचत गटात काम करणाऱ्या महिलांची खाती कधीही एनपीए होत नाही. ते साध्या शब्दात कर्ज बुडत नाहीत. तांत्रिक शब्द सोडून द्या, कारण पुन्हा एनपीए म्हणजे काय. आणि मी नेहमी शॉर्ट फॉर्मला असं सांगतो, शॉर्ट फॉर्मचे फार वेगवेगळे अर्थ असतात. मी समजा बीपी म्हटलं तर समजला म्हणेल बहुत सरांचं बीपी डिस्टर्ब झालं, कारण त्याचा एक अर्थ ब्लड प्रेशर आहे. पण ते कॉमर्सचे माणसाला लक्षात बीपी म्हटलं म्हणजे बिल परचेस असं पाहिजे. त्या त्या ठिकाणचे शॉर्ट फॉर्मचे अर्थ वेगळे असतात. म्हणून ते एनपीए म्हणजे काय, तो कर्ज बुडलं नाही. समजा सोपा विषय की महिलांची खाती प्रामाणिकपणामुळे कर्ज बुडलेल्या नसलेल्या अवस्थेत जास्त असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात द्यायचं. आता 4 दिवसापूर्वी बजेट जाहीर झाल्यावर एका महिलांच्या उपक्रमात गेलो होतो त्यांच्या उद्घाटनाला, आणि मी 4 झालं तुम्हाला खरं सांगतो. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला तिथे असे प्रॉडक्ट पाहायला मिळाले विक्रीसाठी जे मला नावानेच माहीत नव्हते. बाकी पुढचं सोडून द्या, नावानेच माहीत नव्हतं. म्हणजे हातसडीचा तांदूळ, त्याच्यावरचा पांढरा भाग काढला दोन्हीकडचा की म्हणजे तो लालसर असतो, तो क्रश केला की त्याचं तेल तयार होतं. हे जे तेल आहे हे न्यूट्रिशियस असतं, याला न्यूट्रिशियस व्हॅल्यू जास्त आहे, हेल्थ व्हॅल्यू जास्त आहे, एवढा शब्द पुरेसा आहे. त्याची किंमत बाजारात फार आहे. असं काही तेल असतं हेच मला माहित नव्हतं. मग आता सरकारनं काय केलं, असं नवीन काही करणाऱ्या व्यक्तींना भरपूर प्रमाणात कर्ज मिळेल, तुम्ही ते उत्पादन करा, बाजारात आणा. आणि आधी आपण सगळे हेल्थ कॉन्शियस आहोत, नुसते हेल्थच नाही, प्रॉडक्ट महिलांनी तयार केलेली उत्पादनं. आता तुम्हाला मुलाच्या आजचं सांगतो, परवा अर्थमंत्र्यांनी भाषण करताना त्या ज्या साडी नेसलेल्या होत्या
ती बिहारची हँडलूमची साडी. देशाचा अर्थमंत्री जेव्हा माझ्या देशाचं प्रॉडक्ट मी परिधान करेल किंवा वापरेल तेव्हा देश महत्वाचा. बजेट सादरचं लॅपटॉपवर केलं, पण लॅपटॉप एका लाल असलेल्या रंगाच्या लक्ष्मीचं वस्त्र असतं आणि म्हणून लक्ष्मीचा आपलं जे पुरातन असणारा विषय आहे त्याच्या अनुषंगानं तो लॅपटॉप झाकून आणला. आणि तो फार पूर्वी आपल्याकडे आम्ही जेवढी 17 वर्षाचे होतो, मी आता येतो 50 वर्षापेक्षा 60 वर्षापेक्षा दोनच सांगतोय, त्यावेळी वह्या तशा असायच्या. देश रिप्रेझेंट करायचं, देशातल्या सामान्यांना मोठं करायचं म्हणून माहिती. सर, खरोखर आपण आता अनुदानाचा विषय म्हणाला, प्रोत्साहनाचा विषय म्हणाला की कारागिरांना, आपल्या देशातल्या मंडळींना प्रोत्साहन देऊन पुढे करायचंय. मला या निमित्ताने आठवतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुशासन, प्रशासन म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी आपल्याला सांगतात, बोलतात आणि त्यांच्या या सगळ्या बजेटमध्ये पण चलतो दिसतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचा नांगर मोडला तर त्याला पैसे देत नव्हते, तर नांगरच नाही. बैल मोडला, बैल मेला तर बैलच देतो. म्हणजे त्याला रोख देण्याच्या ऐवजी त्याला ती वस्तू द्या, त्याला ते उभं करा आणि त्याला त्याच्या पायावर स्वावलंबी ठेवून कमवायला लावा. पण ज्यावेळेस आपण कष्ट करतो, आपण मग कष्ट केल्यानंतर जो मोबदला नफा मिळून आपल्याला जगता येतं, त्याच्यात आनंद जास्त आहे की फुकट कोणी दिलं तर आहे का? नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही 14 तारखेला कधी CCB-ला जाल, कॉफी प्यायला वडिलांच्या पैशाने जायचं का? तिथं जोरदार टाळ्या. आता सरांनी उल्लेख केला की निर्मला सीतारामनची साडी बिहार नेसली होती. त्या साडीचं नाव काय? पैठणी आपली साडी आहे इथली. लवकर लवकर लवकर, एवढं वेळात कॉपी करायला होते. आता पटकन लवकर. मागच्या वर्षी कोणती होती, या वर्षी कोणती होती? चला यारो, आपके पास गूगल है, अभी तक तो याद होता. लवकर. बिहारची कारागिरांनी बनवलेली ती वेगळ्या पद्धतीची मधुबनी साडी आहे, जशी आपल्याकडे पैठणी असते. काय नाव म्हटलं तुझं? रेवता. रेवताचं अभिनंदन डॉक्टर सर करतायत. खूप छान. मित्रांनो, आपला संवाद पुढे चालू ठेवूया. शिक्षण म्हणून आम्ही सगळे फॉरेन्सिकला तुम्ही शिकताय, तुम्हाला कुणाला कन्सल्टंट व्हायचंय, कुणाला बिझनेस सुरू करायचा आहे, तर हे सगळं वाचताना शिक्षणामध्ये आपले भाऊ बहीण पण अजून शिकतायत, तर तुम्ही काय तरतुदी वाचल्या? माहिती म्हणून, प्रश्न नाही, बक्षीस नाही. काय वाचलं किंवा काय मेडिकल मध्ये काय होणार आहे किंवा नवीन काय बजेटमध्ये तरतूद तुमच्या कानावर आली? शेतीमध्ये काय आली? वाचायला पाहिजे ना पेपर. गुगल बघा तुमच्या हातामध्ये. म्हणजे आता नका वाचू, पण रोज एखादी तरी बातमी देशात काय चाललंय, आपण विद्यार्थी म्हणून चौकस असलो पाहिजे. प्रयत्न करा की रोज आता गुगलचा आपला टाइमचा बार चार्ट मिळतो, किती वेळ काय वापरला, पण त्याच्यामध्ये 15 मिनिटं तरी नॅशनल न्यूज आपण वाचला पाहिजे. तर शिक्षणामध्ये, मेडिकलमध्ये काही झालंय, 10,000 जागा वाढलेल्या आहेत. आता मेडिकलचं शिक्षण, डॉक्टर मिळणं ग्रामीणमध्ये, त्यांची मोठी दवाखाने, त्यांचं फीस, ते सामान्य माणसाला परवडणार आहे का? नव्हतं. तर आता येत्या 5 वर्षामध्ये 75 सीट्स मेडिकलच्या वाढणार आहेत. त्याच्यानंतर 10,000 जागा आत्ता यावर्षी वाढून मिळत आहेत. म्हणजे अनेक डॉक्टर देशाला मिळतील आणि आपलं आरोग्य खर्च त्याच्यामध्ये चांगल्या सेवा मिळण्याच्या दृष्टीने होणार आहे. शेतकऱ्यांसाठी असं काय झालंय? प्रधानमंत्री जनधान्य योजना. काय त्याच्यामध्ये पुन्हा सांगता येईल? म्हणजे ज्या जिल्ह्यांचं उत्पन्न कमी आहे
किंवा कमी तिथे फार पिकत नाही असे 10 जिल्हे आयडेंटिफाय होणार आहेत आणि त्या 10 जिल्ह्यांवर आपल्या बजेटमध्ये विशेष तरतुदी तिथल्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवावं म्हणून त्यांचं ट्रेनिंग असेल, त्यांच्या पिकांना भाव असेल, त्यांना तिथे प्रशिक्षण संस्था असतील, हे सगळं या सगळ्या तरतुदीमध्ये होणार आहे. काय नाव भेटत तुझं? गणेश. गणेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. देवगिरी बँकेकडून छान गिफ्ट तुला मिळतं. पाठक सर, आम्ही सगळे फॉरेन्सिकचे विद्यार्थी आहेत आणि आवश्यक नाही की सगळ्यांनी नोकरीच केली पाहिजे. ते व्यवसायही करू शकतात, ते त्यांनाही मोठं उद्योगपती व्हायचं आहे. पण या क्षेत्रामध्ये स्किल असं घेऊन या बजेटमध्ये मुलांना विद्यार्थ्यांना काय मिळालं? तुमच्या दृष्टीने फार छान प्रश्न आहे. शिक्षणाशी जोडलेला आहे आणि स्पेशलाइज स्किलचं इम्पॉर्टन्स फार मोठं आहे. देशातल्या गुन्ह्यांची संख्या ही चक्रावून टाकणारी अशी वाढली. तुम्हाला सायबर सिक्युरिटी, फॉरेन्सिक याच विषयात तुम्ही विद्यार्थी. बजेटमध्ये नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स ऑफ स्किलिंग या नावाखाली एक फार मोठी तरतूद साधारणपणे 25-26 मध्ये अशी 5 मोठी सेंटर्स सुरू होणार आहे. स्पेशलाइज स्किल्स आणि तुमचं स्किल हे फार स्पेशलाइज स्किल आहे. मी तुम्हाला आम्ही याचा अर्थ माझी पिढी अशा अर्थानं सांगतो. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट, मी ऑडिट करतो, पण मला फॉरेन्सिक ऑडिट जर करायचं असेल तर ते आजच्या घडीला करता येणार नाही. ते करता येतं चार्टर्ड अकाउंटंटलाच, पण मला करता येणार नाही. तर माझ्याजवळ फॉरेन्सिक ऑडिटचं स्किल असलेलं सर्टिफिकेट मुद्दा तुमच्या करिअरशी संबंधित आहे म्हणून सांगतो. मी सीए असताना ते 2-4 महिन्याचा कोर्स आहे, त्याच्यानंतर मिळतं, पण मला ते मिळवलं पाहिजे. आजचं युग हे डिजिटलायझेशनचं युग आहे. हॅक हा शब्दप्रयोग तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती. आणि मी आता ज्या पद्धतीचे गुन्हे घडतायत त्या गुन्ह्याच्या फाइंडिंगला आवश्यक असलेलं जे टेक्निक आहे ते टेक्निक तुम्ही तुमच्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये परिपूर्ण करू शकत नाही. म्हणून अशी हायर सेंटर्स तुमच्याकडे साहेबांनी तसं विचारलं त्याप्रमाणे तुम्हाला भविष्यामध्ये व्यक्तिगत कन्सल्टिंग करता येईल. आता जर एखाद्या गावामध्ये हॅक जाणणारा कोणी तरुण असला त्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलिसांचे माणसं DSP पासून पूर्ण सन्मान देऊन गाडी पाठवून बोलवतात आणि काय भानगड समजावून सांगतात. कारण भानगड समजली तर पुढे ते काय करतील, पोलीस काय ते करायचं तेच कळलं नाही. कारण आता गुन्ह्यांची संख्या ही फॉरेन्सिक, सायबर याच्या अनुषंगानं फार मोठी आहे. दुसरं की तो गुन्हा अत्यंत कमी काळात, गुन्ह्याला निष्णात शब्द वापरू नये, पण तो अत्यंत खुबीने केलेला असतो. त्याचं सगळ्यांना माहीत झालं म्हणून नाव सांगायला हरकत नाही. काही मिनिटाच्या अवधीत प्रथितयश असलेल्या एका बँकेतून पुण्यातून 92 कोटी रुपये इन स्पॅन ऑफ फ्यू मिनिट्स. किती स्किलची जरूर आहे. पण आता असं म्हटलं की मला ते स्किल नाही आलं तर चालेल, तर आपण आउटडेटेड होतो. आउटडेटेड व्हायचं नसेल तर स्किल पाहिजे, त्याच्यासाठी तरतूद. दुसरी एक फार महत्वाची तरतूद आहे आणि तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्हाला जर त्यांची जोडून घेतात 500 कोटी रुपये या बजेटमध्ये स्पेशल युनिव्हर्सिटीसाठी दिलेलं आहे. ही देशातली पहिली युनिव्हर्सिटी AI ची होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रकरण इतकं टोकाचं असलेलं एक्सलन्स आहे. आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अमेरिका क्रमांक 1 वर राखण्याचा प्रयत्न करते. ते क्रमांक 1 वर राहतील कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यांनी शोधून काढला. ती माणसं प्रामुख्याने जिंकले त्यात एकासाठी जातात नोकरीचं रेकॉर्डेशन. सुदैवानं आपण डिजिटलायझेशनच्या प्रोसेसमध्ये क्रमांक 3 वर आहोत. तसं आर्थिक परिस्थिती क्रमांक 5 वर. जर आपण म्हणजे विशेषतः तुम्ही विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष दिलं, हा फार स्पेशलाइज आहे. कॉन्सन्ट्रेशन करून पाहण्याचा आहे, पर्याय शोधण्याचा आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग टॅलेंटच्या साह्यानं, काही शब्द लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी विथ टॅलेंट
कंपनी बाय टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे मी बघितलं की मला लगेच कळेल असं नसतं याच्यात. कारण त्याने काय डोकं वापरलं हे तो पहिल्यांदा डोकं तशा समजणार नाही आणि त्याचं डोकं समजण्याकरता स्पेशल डोकं. मला काय म्हणायचं तुमच्याकडे, पुन्हा करणाऱ्याने त्याचा एक वेगळा अभ्यास केला, वेगळ्या पद्धतीने केला. आणि म्हणून आम्ही आपल्याकडे मोबाईलवर सुद्धा मोबाईल तुम्ही घेतात तर मोबाईलवर बोलण्याच्या आधी मी सूचना येतात, या नंबरला फोन करा, कोणाला फसू नका, म्हणजे तुम्ही फसू नका. अशा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि एआयला डिमांड जगात आहे. हे अपकमिंग म्हणजे तुम्हाला थोडं मोकळेपणे सांगायचं तर मी जर नीट अभ्यास माझ्या पुढचा का असेल ना पुण्यांचा सोडून द्या अर्थापुरता जर केला नाही तुम्हाला 2 वर्षांनी ऑडिट करता येईल की नाही शंका आहे. या टेक्नॉलॉजीचा फार मोठा उपयोग आहे. हे दुसरं झालं समजेल. तिसरं तुम्हाला 2 प्रकारच्या असलेल्या विषयामध्ये एक्सपर्टाईज करायचं म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याची मेंटॅलिटी शोधून काढणं, त्याचे अल्टरनेट माहीत असणं आणि ते चेक होतील असं नॉलेज असतं. स्किलिंगचे 3 ऍस्पेक्ट आहेत. उद्या तुमच्यापैकी कोणालाही मोठं व्हायचं आहे तर त्याला स्किल शिवाय मोठं होता येणार नाही. इथलं ज्ञान आहे, उपयुक्त आहे, पण हे तुम्हाला प्राप्त करूनच घ्यावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला नाही पण तुमच्या लहान भावंडांसाठी म्हणून सांगतो, अटलजींच्या नावाने अटल लॅब्स 50,000 लॅब्स सुरू होणार आहे. या सेकंडरी स्कूलला असतात. हा तिसरा आस्पेक्ट. आणि चौथा आस्पेक्ट जसा मगाशी शितोळे साहेबांनी मेडिकलचा सांगितला ते 10,000 विद्यार्थी, 75,000 विद्यार्थी. तुमच्यापैकी नर्सिंग लॅब याची डिमांड वाढणार आहे. तुम्ही फार सुदैवी आहात. तुम्ही अशा कोर्समध्ये आहात त्या कोर्सची मार्केटमध्ये डिमांड फार आहे. पण त्याचं एक वाक्य सांगतो इंग्रजीतलं, देअर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप अँड देअर इज ऑलवेज रश ॲट द बॉटम. तुम्ही एक्सलन्स म्हणून प्रूव्ह करा, लोक तुमच्या दारात येतील. तुम्ही खेड्यात राहिला होते शोधत येतील, काही काळजी करू नका. आणि आधी माणसाला शोधणं अवघड नाही झालं, लगेच सापडतं. त्याचे 2 डिटेल्स सापडले म्हणा. हे एक्सलन्सचे विषय यूथसाठी म्हणजे पहिल्या प्रश्नाचाही हा भाग आहे आणि नंतरच्या विद्यार्थ्या प्रश्नाचाही भाग आहे. अशा खूप स्कीम्स ज्याचा सेंट्रल पॉइंट 2 शब्दात आहे, एक स्किल आणि दुसरा एक्सलन्स. एक्सलन्स या शब्दाचं काही भाषांतर करायचं कारण हा मिळवला आणि याच्यासाठी आता तुमच्यापुढे सरकार आलं आहे. हे करा, हे उपलब्ध आहे. याचा या बजेटच्या द्वारे आपल्याला उपयोग होतो. थँक्यू सर, खूप छान. एक्सलन्स आणि स्किल हे घेऊन तुम्ही पण खूप आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. अनेक जण मी बघतोय ग्रामीण भागातून तुम्ही आलेले आहात आणि तुम्हाला सगळ्यांनाच आयुष्यामध्ये पुढे जायचंय, हो ना, खूप मोठं व्हायचंय. आणि हे करताना मी म्हणालो तसं कदाचित तुम्हाला चांगला जॉब मिळेल, पण काही जणांना स्वतःच काही विश्व निर्माण करायचंय, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. असं करायचं असेल तर या सगळ्या बजेटमध्ये तरतुदी आहेत. त्या आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्ही विचार कराल तर व्यवसाय करायचा, उद्योग करायचा, जरुरी नाही की तुम्ही फॉरेन्सिकचं नॉलेज घेतलं तर तोच व्यवसाय करावा. कदाचित वेगळे काही स्वप्न तुमचं असू शकतं किंवा यालाच घेऊन तुम्हाला जरी बिझनेस करायचा असेल तर आता आपल्या देशाचे माननीय पंतप्रधानांनी मुद्रा लोन योजना केली आहे, तिच्यामध्ये तुम्हाला एकदा 10,000 रुपये घ्या, ते घेऊन प्रामाणिकपणे परत करा, 20,000 मिळतील. 20,000 घ्या, प्रामाणिकपणे परत करा, 40,000 मिळतील. असं तुम्हाला 20 लाखांपर्यंत तुम्हाला मिळतात. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी अतिशय सगळ्या जातीच्या युवकांसाठी योजना केली आहे. त्यात एक महामंडळ आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आणि त्याची योजना आहे की तुम्हाला कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिली अडचण काय असते, कॅपिटल, म्हणजे पैसे नसतात. आपल्याला कोणी 1,000 रुपये उसने देतं का, कोणी देत नाही. आणि आपल्याला उद्योग करायचा आहे. पण तुमचं कुणाचंही असं स्वप्न असेल तर तुम्हाला बिनव्याजी पैसे मिळतात. व्याज न देता किती मिळतात, अरे वा, 10 लाख रुपये ओबीसी महामंडळावर.
अण्णासाहेब पाटील मध्ये 15 लाख रुपये, अमृत मध्ये 15 लाख रुपये. म्हणजे तुमची कोणत्याही जाती धर्माचे तुम्ही असा, तुम्हाला प्रत्येकाला समजा असं सांगू की फॉरेन्सिकची तुम्हाला एक कन्सल्टन्सी सुरू करायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टाफ पाहिजे, सगळी लॅब पाहिजे, ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं. 20 लाख रुपये लागतात. 5 लाख रुपये स्वतःचे, 15 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि ते कर्ज घेतल्यावर जो आपल्याला त्याचा इन्स्टॉलमेंट बँकेला द्यावा लागतो मंथली, त्याच्यामध्ये कॅपिटल आणि इंटरेस्ट असतं 15 लाखाचं. तर ते आपण बँकेला दिलं, तो इन्स्टॉलमेंट ऑनलाईन त्या महामंडळाला पाठवायचा, त्याच्यातलं इंटरेस्टचा कॉम्पोनंट तुम्हाला पडतो. म्हणजे 15 लाख रुपये तुम्हाला सरकारने बिनव्याजी वापरायला देतात. तुम्ही 3 मैत्रिणी एकत्र आलात तर किती मिळतील? 45 लाख रुपये. म्हणजे तुमच्या कुणाच्याही मनामध्ये जर असं काही स्वप्न असेल की आम्हाला उद्योगपती व्हायचंय, व्यवसाय करायचा, तर तुम्ही करू शकता की कुणीही करू शकता. आणि मला अभिमान वाटतो की सगळ्या बँका देशातल्या आपल्या राज्यातल्या देत आहेत, तर त्यात आमची केलेली बँक जी आहे सगळ्यात आघाडीवर आहे. 1200 तुमच्यासारख्या 1200 मुलांनी आता हे कर्ज घेतलंय आणि नोकरीच्या मागे न लागता इथेच आता कोरेगाव म्हणून एकाने प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय सुरू केला सर, आणि त्यांनी 25 मुलांना नोकरी दिलेली आहे. 25 मुलं त्याच्या हाताखाली काम करतात. पल्लवी नावाची 14 मध्ये एकदम नावाची, तिने MBA केलं. तिचा नवरा इथे क्षेत्रामध्ये कंपनीत नोकरीला आहे आणि तिने टेलरिंगची इन्स्टिट्यूट टाकली, युनिफॉर्म स्टिचिंग, आणि तिच्याकडे आता 25 कारागीर काम करतात. 80 लाखाचा टर्नओव्हर असतो. या सगळ्या बजेट मांडणाऱ्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. यांच्यातून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात जर ऑब्झर्व करायची असेल तर लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक जण इथे निर्मला सीतारामन आहे. त्यांचा जर ट्रॅक आपण आतापर्यंत बघितला मोदी सरकारमध्ये, त्यांच्याकडे रक्षा मंत्रालय होतं, त्यांच्याकडे वाणिज्य मंत्रालय होतं, आणि आता 8 वर्ष त्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत. कारण काय? तर तुमच्या सारख्या सिन्सिअरली काम करतात. एक जो विषय त्यांना दिला त्याच्यामध्ये फोकस होऊन दिवसभर गुगल, व्हॉट्सअप, रील्स असं काही न करता मोदींनी दिलेलं काम करतायत. म्हणजे कुणी बघा की आपण आपल्याला शिकण्यासारखं आहे की आपला, म्हणजे आता तुम्हाला आई वडिलांनी खरं म्हणजे इथे किती विश्वासाने पाठवलेलं आहे की तुम्ही शिकावं, ग्रॅज्युएट व्हावं आणि पुढे यश मिळवावं. पण हा दिवसभराचा मिळालेला वेळ तुम्ही जर निर्मला सीतारामन सारखा फोकस करून तुमच्या विषयावर दिला, तुम्हाला यश मिळू शकतं की नाही? सगळ्यांना एवढं यश मिळू शकतं. सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे. सरकार तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, सगळं नॉलेज गुगलवर उपलब्ध आहे. असं छान तुम्ही करू शकता. मला वाटतं याच्यानंतरचा मी प्रश्न विचारण्याचा तुम्ही कुणी सरांना प्रश्न विचारा, काही विचारा. तुमच्या करिअर बद्दल, त्या बजेट बद्दल, तुमच्या बालकांच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या बहीण भावाच्या बजेट, किती प्रकारचं बजेट आहे असा याचा प्रश्न. तुझं नाव? सुमितचा प्रश्न आहे. अजून 4 प्रश्न, 5 प्रश्न एकत्र घेऊ. हा बेटा, भारताला सगळ्यात जास्त महसूल अर्निंग कुठून होतं? काय नाव? सावित्रीच्या लेखी पण विचारलं. काही संकट आलं देशावर कोविड सारखं तर काय तरतूद असते? 3रा. अजून 2. तुझं वय 18 आहे, तुझ्यासाठी कोणत्या स्कीम आहे? 18 नंतर आता मी ज्या महामंडळाच्या योजना सांगितल्या राजांनो, त्यातल्या 60 वर्ष वयापर्यंतच्या सगळ्यांना योजना आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुणी, तुमचे वडील, तुमचे भाऊ, तुमचे नातेवाईक कुणालाही ही स्कीम सांगू शकता आणि त्याच्यातून ह्या योजनांचा लाभ घेता येतो. अजून तुमच्यासाठी 2 प्रश्न, तुमच्यामधून कुणीतरी विचार. नाही, थोडं शांत राहा, आवाज कमी करा. विचार. अर्थसंकल्पनेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी किती लाख रुपये?
विलीनीकरणासाठी किती लाख कोटी आहेत? छान सर, थोडक्यामध्ये त्या प्रश्नामध्ये एक प्रकार विद्यार्थ्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं, एक डेफिसिट असतं, एक सरप्लस असतं आणि थिअरॉटिकली एक असतं ते बॅलन्स, म्हणजे नायदर सरप्लस नॉट डेफिसिट. आपलं बजेट हे डेफिसिट बजेट आहे, मात्र कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी प्रोजेक्टेड 4.4 एवढ्या फिस्कल डेफिसिटवर येणार. आपल्या देशाला सर्वाधिक जास्त मिळणारा जो कर आहे हा जीएसटीतून मिळतो. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, जो आपल्याला स्वतःला नाही द्यावा लागत. आपण ज्या वस्तू घेतो किंवा ज्या सेवा घेतो त्या वस्तू आणि सेवांवर तो कर आकारला जातो, तो आपण देतो आणि तो आपण दिलेला ती संबंधित व्यक्ती सरकारला. तर सोपं सांगतो, बाजारात गेला, फ्रीज घेतला, 40,000चा फ्रीज आहे, त्याच्यावर जीएसटी आकारला गेला. जीएसटीचे जे स्लॅब आहे 0, 5, 12, 18% असे स्लॅब आहे. त्याचा दर एक जीएसटीचा रेट असेल, त्याच्यानुसार जे पैसे मिळतील ते सरकारला द्यावा. आता मी ऑडिटर आहे, मी 10,000 रुपये फी माझी असेल तर मी 18% जीएसटी मला लावावं लागतं. म्हणजे मी तुमचं ऑडिट केलं तर मला 11,800 रुपये मिळतील आणि वरचे 1,800 रुपये माझे नाही, 10,000 माझे, 1,800 रुपये मी सरकारला देतो. असं सरकारला जीएसटी पासून मिळणार उत्पन्न या महिन्यात 2 लाख कोटी पर्यंत पुढे जाणार आहे. इतकं मोठं आहे. म्हणून हा सगळा जो बदल दिसतो ना, हा बदल त्याच्यामुळे. आणि मग क्रमांक 2चा कर आपल्याकडे इन्कम टॅक्स. तिसरा प्रश्न आहे ना, त्या प्रश्नासाठी जरा थोडं सखोल, म्हणजे प्रश्नाचा अर्थ विचारला होता की 18 वर्षाचं वय योजना कोणत्या. हा थोडासा प्रश्न जनरल झाला. 18 वर्षाचं वय आहे, मी काय करू इच्छितो विचार थोडा, किंवा मला या प्रांतात काही काम करायचं, हा एरिया आहे माझ्या कामाचा. आणि कामाचा एरिया हा चॉईसवर अवलंबून आहे. मी आता ऑडिटर झाला, माझा चॉईस होता, मग त्याच्यात काही स्पेशलायझेशन, मग त्याच्यात योजना असं जनरल योजना तुम्हाला सांगितली. मुद्रा रोज तुम्हाला मिळेल. उद्या बँकेत गेला तर बँक त्या प्रश्न विचारणार, तुम्ही मुद्रा लोनला 5 लाख नाही बघणार. मगाशी एका वाक्यात सांगत होतं, आता 18 ते 60 या वयोगटामध्ये कर्ज मिळणार नाही अशी स्थिती नाही, एका वाक्यात. मात्र कर्ज म्हणजे परत करावयाचं नाही असा विचार करून कर्ज घेतलं तर आपल्याला सार्वजनिक जीवनात सुद्धा असं करून द्यावं लागेल की मोठी पंचायत. हा एक ट्रेंड आहे आपल्या देशामध्ये. मगाशी शिक्षण साहेबांनी सांगितलं, मी कर्ज घेतलं, तुला व्याज माफ आहे करतो. याचा अर्थ काय, तू व्याज भरल्याबरोबर परत. समजून घ्यायचे त्याचा सूट या शब्दाचा अर्थ काय, मला काही नाही, याला सूट नाही म्हणत. ते सूट या शब्दाला एक रिलीफ शब्द आहे, एक रिबेट शब्द आहे, एक डिस्काउंट शब्द आहे, एक कन्सेशन शब्द आहे, असे शब्द आहे. सूट म्हणजे आपण काय करतो त्याचा अर्थ मला द्यायचं आहे, हे बरोबर नाही आहे. तुला द्यायचं आहे तू योग्य. आणि म्हणून आता विषय तर झाला नाही, सांगतो आपल्या अर्थमंत्र्यांनी घोषित केलं की आमचे पुढचे कायदे तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे. ट्रस्ट फर्स्ट, लिटिगेशन लॅटर, स्क्रुटिनी लॅटर. तुम्ही सादर केलं तुमच्यावर विश्वास, कारण त्याच्यात तुम्ही खोटं लिहिलं तर सांगा आणि एकदा प्रामाणिक नाही असं पाहिलं गेलं किंवा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मला एवढंच माहिती आहे, मला हे करायचंय, मला मतच आहे, तर मला असं वाटतं आपल्याला हे 100% उत्तर आहे. महिलांसाठी तर वेगवेगळ्या प्रकारच्या खूप स्कीम्स 8-10 महिलांनी ठरवून एखाद्या. आता जी उदाहरणं दिली ना, ती जाहीर उदाहरणं तुम्हाला जर कळलं तर तुम्ही असं मनात ठरवा, आपण 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर मी नोकरी करणार नाही, मी लोकांना नोकरी देईन, म्हणजे मी काहीतरी सुरू करेन. त्याचा तो स्पॅन असतो, थोडा मोठं असतो, बोलताना सोपा असतो, करताना थोडा अवघड असतो. 2-4 वर्षापेक्षा खडतर काळ असतो. त्याच्यात एक धोका असा असतो, आपला संयम असतो. प्रामाणिकपणे कष्ट करून करणाऱ्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, अनेक आपल्याला कल्पना करणार नाही अशी. आता मी पुरुष महिलांसाठी गाईड असलेली एक योजना मगाशी बोलण्याच्या ओळख राहिली,
जी झाडं असतात त्या झाडांमध्ये सिक्रेशन असतं. त्या सिक्रेशनच्या रिसर्चसाठी करताना तुम्हाला अभ्यास करून त्याचं लॅब टाकतात. आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये केमिकल ओरिएंटेड ऍग्रिकल्चर राहणार नाही. आपण म्हणतो ना सेंद्रिय खताची वस्तू आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक फंड अशी एक योजना सुरू झाली. सरकारने आपल्याला किती विश्वास टाकला तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एवढा विश्वास टाकला म्हणजे मी एक स्टार्टअप सुरू केलं. तुम्ही एक सुरू केलं स्टार्टअप, तुमच्याजवळ भांडवल 1 लाख रुपये, त्याच्यातून धंदा काही होत. मग तुम्ही इन्व्हेस्टर कडे गेला. ते इन्व्हेस्टरला वाटतं याला जमणार नाही, पैसे काय होत नाही, पण तो हिंमत करतो आणि तो टाकतो म्हणतो ठीक आहे तुझी 1 लाख आणि 10 लाख. तर सरकारने अशी हिंमत करणाऱ्या मंडळींसाठी या बजेटमध्ये फार वेगळा शब्द केलाय, फंड ऑफ फंड्स. आता तुम्ही वर्तमानचं एक काम करा, 2 फेब्रुवारीचा इकॉनॉमिक टाइम्स कुठेतरी मिळवा, मोठ्या 40-50. त्याच्यात फंड्स ऑफ फंड्स म्हणजे काय? समजा तुम्ही व्यवसाय सुरू केला, समजा माझ्याजवळ पैसे मी 10 लाख रुपये टाकतो, तर 10 लाखात तो व्यवसाय होत नाही. मग माझा कॉन्फिडन्स कमी व्हायला, कारण माझे पैसे अडत, अरे बाबा याला काही जमत नाही. माझा कॉन्फिडन्स टिकावा म्हणून मी दिलेला जो फंड आहे त्याला सरकार फंड करणार. काय कन्सेप्ट काढण्यात होता आपल्याला, टोलची कन्सेप्ट चालू काय माहिती? रोड बांधा, टोल लावा, पैसे द्या, तो टोल वसूल करा. या बजेटमध्ये अद्भुत कल्पना आहे. रोड सरकार बांधते आणि टोल लावा, त्याने एक गुंतवणूक करायची. त्या गुंतवणुकीचे जागे मोठे आहेत, तर 100 कोटीची गुंतवणूक. तर त्या गुंतवणुकीवरच्या रिटर्नचा ऍश्युरन्स, त्याने गुंतवणूक आज करायची, ऍश्युरन्स पुढचे 5 वर्षासाठी. आणि दुसरा एक प्रस्ताव आहे, इमॅजिनेटरी कल्पना या बजेटमध्ये फार आहे. आणि आताच तुम्हाला सांगतो, अशा प्रकारच्या फंडचा सरकार मोठ्या प्रमाणात फंडिंग करतो. बिल्डिंग ज्यांच्या अपूर्ण आहे, वेगळा त्यांना सरकार फंड करतो. आज मी हे लांबत नाही, कारण दुसरे ते मला कळलंय. तुम्ही लक्षात घ्या, पैसा उपलब्ध आहे, पैसा चांगला वापरणारा माणूस हवा. पाचही जण एक घ्यायला या सभा. आपण प्रश्न काय म्हणतो? संकट आलं तर काय? आपत्कालीन संकटासाठीचं बजेट असतं का? तर आपत्कालीन संकटाचे विषय आहेत ते आपण लक्षात, हे वेगवेगळ्या अलॉटेड असलेल्या गोष्टीकडे असतात. आपत्कालीन संकटाचा सामना करणारा आपल्याकडचं पहिले आपली सिक्युरिटी म्हणजे आपला डिफेन्स. या डिफेन्सला फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची तरतूद वर्तमान असलेल्या बजेटमध्ये आहे. मागच्या प्रश्नावरून आम्ही खुलासा करतो की या सरकारने खासगी उद्योगधंद्यांनी डिफेन्सच्या कृती तयार करायला अनुमती दिली आहे. आपल्याकडे संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये असे कारखाने सुरू झाले. आम्हाला हे असं प्रॉडक्ट आहे ते डिफेन्ससाठी वापरतात. त्यांना बजेट सरकारनं या बजेटमध्ये साधारण 10 ते 11% वाढवले. आरोग्य मंत्रालयाचं बजेट आहे, जे कोरोना सारखं काही आलं आणि आता याच प्रकारचं काहीतरी येणार आहे असं सध्या भविष्य करत असं नाही. सगळ्या जगाचा दृष्टिकोन लोकांना संकटात आणण्यासाठी एकमेव शिल्लक आहे. कोरोना प्रायव्हेट रिलेटेड तुम्हाला माहिती आहे, तो चायनामध्ये कसा याच्या तरतुदी सपोर्टिंग असतात. या तरतुदी सपोर्टिंग होत्या हे कशावरून? कोविड मध्ये मॅक्सिमम जगाला कोविडची लस देणारा भारत हा क्रमांक 1 चा देश. कोटी जनतेला कोविडचं व्हॅक्सिन देऊन 2 व्हॅक्सिन आणि पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग केलं. याचं ते त्यांनी पुण्यात मॅन्युफॅक्चरिंग केलं तर पैसे मिळतात. त्याच्या मंत्रालयात लक्षात आपल्या सुविधा त्या मंत्रालयात शिकवल्या असतात. उदाहरणार्थ आता रेल्वेच्या ऍक्सिडेंट मध्ये झालेल्या आपत्कालीन आपत्तीला रेल्वे मंत्रालयात बोलतात. विकासाची असते आणि रिस्कची असते. आता रेल्वे मंत्रालयात पैसे नाही, कोणत्याही
येऊन घडलाय. एखादी घटना घडताना आपण टीव्हीवर ऐकतो तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपये अपघातग्रस्तांना देण्याचे ठरवले. हा मुख्यमंत्र्यांचा निधी असतो, तसा पीएमओचा निधी असतो. त्या पीएमओच्या निधीला आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येतं. त्याला जर कॉन्ट्रीब्युट केलं तर सेक्शन 35 काही आपल्याला सूट मिळते. असा निधी सातत्याने बिल्डअप होतो आणि त्या मंत्रालयाच्या वतीने त्याच्या असलेल्या रिस्कला तो फेस करतो. सर, असं अनेक वेळा होतं की आम्हाला काही स्वस्त मिळतं फॉरेनचं, म्हणजे मोबाईल फॉरेनचा स्वस्त मिळतो, कपडे स्वस्त मिळतात, मग मला माझा पाऊच स्वस्त मिळतो फॉरेनचा, जे माझा भाऊ बनवतो, आमच्या भारतातले आमचे वडील बनवतात, आम्ही ते घेण्याच्या ऐवजी स्वस्त बाहेरच्या चायनाहून आलेले घेतो. आमच्या दिवाळीला लाईटच्या माळा येतात, आकाश कंदील येतो. मग मला असं वाटतं की पैसे वाचतात तर ते घ्यावं, हे योग्य आहे का? दुसरं असं होतं की टॅक्स आम्हाला याच्यावर जीएसटी, त्याच्यावर जीएसटी, हे सगळं टॅक्स नाही लावला पाहिजे. पण मला पाणी पाहिजे, मला चांगला रस्ता पाहिजे, मला चांगला ब्रिज पाहिजे, मला रेल्वे चांगली पाहिजे, मला एसटी चांगली पाहिजे, तर हे पण मला मोफत पाहिजे. पण मी जीएसटी नाही भरणार, मी टॅक्स नाही भरणार, बरोबर ना? आता एक व्हॉट्सअपवर मेसेज येत होता बघा, जीन्स पॅन्ट याची, शर्ट त्या फॉरेनचा, आणि मग त्याला मात्र जीएसटी, म्हणजे देशात सुविधा चांगल्या पाहिजे. वाचला ना सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर आलेला? सगळ्या मुलांमध्ये तो फिरत होता की आम्ही भारतात तयार होणार काही वापरणार नाही, पण आम्ही मागणी मात्र सगळी करणार. तर मी जर या भारताचा नागरिक आहे तर मी टॅक्स भरणार नाही, ही माझी भूमिका चांगली आहे का? आणि मी माझ्या देशातल्या माझ्या भाऊ, माझ्या वडिलांनी किंवा आमच्या लोकलला तयार होणाऱ्या वस्तू सोडून मी स्वस्तात मिळतात म्हणून बाहेरच्या घेतल्या तर त्या चालतील का? देशाविषयीचा स्वाभिमान हा मनात 100% आहे. त्याच्या मनात देशाविषयीचा स्वाभिमान नाही, त्याचा देश मोठा होतो. देश मोठा झाला नाही तो मोठा व्हायचा प्रश्न शिकवला. आणि म्हणून देशाविषयीच्या स्वाभिमानासाठी एखादी गोष्ट आपल्याला स्वस्त मिळत असते. एकतर ती वस्तू घेताना आपल्याला हे माहिती असते त्याची क्वालिटी काय. मी बल्ब घ्यायला गेलो, तुम्हाला कळलं पाहिजे ना बल्ब नको. मी खेळणं घ्यायला गेलो, मला त्या खेळण्याचं कळलं पाहिजे, टेक्निक कळलं पाहिजे. खूप वेळा स्वस्त हा मुलांना असतो, फसवेगिरी असते. 100 मानाने ती फसवेगिरी नाही, चांगली वस्तू आहे. ती माझ्या देशात तयार झाली. फॉर टॉईज या बजेटमध्ये ॲलोकेशन, मी खेळणं तयार करायला असं करणार नाही असेल तर त्याला ॲलोकेशन या बजेट असा विशेष शिल्लक राहिला नाही की तुम्हाला बजेटमध्ये ॲलोकेशन. हा दुसरा विषय. मी टॅक्स भरणार नाही, मला सांगा सरकारचं उत्पन्न कशात झालं? हे 2 लाख कोटी रुपये एका दर महिन्याला सरकारला मिळतात. तुम्ही आता आकडे 50 कोटी 50 कोटी सांगितले आणि आताचे 22-24 कोटी रुपये जर जीएसटी मिळणार असलं आणि आम्ही ते पाहणार. बरं, पुन्हा जीएसटी एका अर्थानं तुमच्या खिशातून जातो या शब्दाचा अर्थ तुम्हाला नीट लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी मिळत आहे. मी फ्रीज घेतला 40,000 रुपये त्याच्या किमतीचे मी पेजेस ऑफिशियल मी 40,000 देणारच आहे. मग मला त्या फ्रीज पासून मिळणारा जो काही उपभोग आहे त्याच्यासाठी मी जीएसटी देणार नाही. ही भूमिका बरोबर. टॅक्स हा दिला पाहिजे. देश मोठा होणार. माय कंट्री इज बिग बिकॉज माय कंट्री हॅज एक्सलंट रोड्स. ते कोण बांधले आणि त्याला पैसे कोण आले? एक लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना माहित असलेली घरगुती वाक्य त्याला सगळे सोडून करता येतात, पैशाचं नाही करतात. देश तरी पैशाचं सोडून कसं करायचं पडून राहील. एक साधा विचार करा तुम्ही. इतके पैसे मिळत नव्हते, इतके पैसे खर्च आणि मिळत होते तर चांगल्या कारणासाठी खर्च होता. म्हणून पैसा कर देणे माझी जबाबदारी आणि ती नैतिक, ती कायदेशीर तर आहेच, पण ती नैतिक आहे. मी देतो त्यातून 4 गोष्टी निर्माण होतात ना. त्या निर्माण होताना 4 जणांच्या हातात पैसे जातात. लक्षात हे समजून घेण्याचं. रस्ता तयार होतो तेव्हा फंड्स एकाच आहे. कराच्या रूपात मिळणारा पैसा तिथे गेला. पण रस्ता तयार करताना अनेक स्किल लेबर आहेत, अनेक अनस्किल्ड आहेत, अनेक इंजिनियर्स आहेत.
टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळी मशिनरी आहे, ती मशिनरी मॅन्युफॅक्चर होते, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे कारखाने हे तयार होतात तेव्हा मग अशी स्थिती जर असेल, रस्ता तयार होईल तर रस्ता तयार होईल, रस्ता आहे तर ते विधान नाही हे मी माझ्या अनुसार केलं पाहिजे. आम्हाला चांगली हॉस्पिटल पाहिजे, सरकारी पाहिजे, कमी पैशात ट्रीटमेंट मिळणारी पाहिजे. हे कसं काय? मी काहीच करणार नाही. केंद्रीय एक वाक्य समजून सांगतो, डू नॉट आस्क मी व्हॉट कंट्री हॅज गिव्हन यू, टेल मी फॉर व्हॉट यू आर प्रिपेअर्ड टू गिव्ह टू द कंट्री. तेव्हा सर आपण खूपच छान पद्धतीने सोप्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना बजेट समजून सांगितले आणि एक संदेश दिलाय की आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही शिकलेले बदललो आहोत, त्याच्यामुळे आम्ही याच्यानंतरचे सगळे व्यवहार डिजिटल करू, बरोबर ना, कॅश करणार नाही. त्यानंतर कोणताही जीएसटी आम्हाला सरकारने भरावा लागणार असेल तर तो आम्ही न चुकवता भरू आणि या देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला काम करत राहिलं पाहिजे, उद्योग केला पाहिजे. याच्या योजनांचा लाभ घेऊन मी काहीतरी उत्पादन करीन, मी काहीतरी निर्माण करीन, मी कुणाला तरी रोजगार देईन, हे स्वप्न आपण आज घेऊन जाऊ. तुला काही विचारायचं? पैसे जास्त काय छापत नाही, नोटा छापायचा कारखाना आहे आणि तो छापला तर आपल्याला चालतो का? आपण जर आपलं नातेवाईक किंवा कोणी असं छोट्या देशांमध्ये जर बाहेर गेलं असेल ना तर आपण तिथे ऐकतो की 2000 रुपयाला पाण्याची बाटली मिळते. ऐकलंय का कोणी? ऐकलंय. 2000 रुपयाला का मिळते? तर तिथे हे जे नोटा छापत आहे ते सरकार अमर्यादित नोटा छापतं, त्याला किंमत राहत नाही, बरोबर सर? तर सर पुढे सांगतील सर हे सारखे पुढे कंटिन्यू करतो, किंमत राहत नाही आणि नोटा छापणं हा जर जगातला सगळ्यात सोपा मार्ग राहिला असता तर देशामध्ये प्रिंटिंगचा प्रेस लावला असता. अमेरिकेचं नोटा छापण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, अमेरिकेचं कर्जाचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. मगाशी सांगितलं 120% लोन इन अमेरिका विच इज डेंजरस फॉर अमेरिका. हे माझं विधानाचं तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडात अमेरिकेने स्वतःच सुधारणा केली नाही तर हे पद्धती कसं बदलतं? नोटा छापल्या गेल्या की नोटा येतात, नोटा आल्या की माझ्या हातात नोटा येतात आणि माझ्या हातात आलेल्या नोटांना कोणती तरी वाट असते, ती चांगली असते, वाईट असते, नैतिक असते, अनैतिक असते, गरजेची असते, चैनीची असते. हा एक. आणि दुसरा वस्तू मिळायला लागला की त्या महाग होत. मग आपल्याला असं वाटतं कारण त्याला पैसा आहे ना, डिमांड आहे, वाढवा की. मग आपण दुसऱ्या बाजूला काय म्हणू? देशात काही लक्ष. एक लक्षात ठेवा, आर्थिक तंत्रामध्ये कोणतीही गोष्ट ही जुनारी शस्त्र असते. म्हणून मगाशी छत्रपतींचा उल्लेख झाला, मी त्याचाही उल्लेख करतो. प्रत्येक वेळा तलवार बाहेर काढून लढाई करायची नसते. हो, 5 जणांचे बक्षीस राहिलेले, ज्यांनी प्रश्न विचारले होते त्यांनी बक्षीस घ्यायला यावं. प्रश्न नंतर विचारा, प्रश्न विचारा. दुसरं सेशन सुरू करायचंय, पोलिसांचं ट्रेनिंग आलेले आहे आणि सरांचा महत्वाचा विषय तो संपलेला आहे. आज काही नवीन शिकायला मिळालं ना? अतिशय महत्वाचा आणि गंभीर विषय हे समजून घेण्यासाठी माणसाला खूप एकाग्र बसावं लागतंय. आपण वाचलं तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे सरांनी सांगितलं की गुगलवरती पेपरला वाचा, पण वाचल्यावर ते समजेलच असं नाही. तर तो आज पाठक साहेबांनी आपल्याला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये बजेट काय असतं, त्याची संकल्पना काय आहे, कुठल्या बजेटला काय म्हणायचं किंवा कशासाठी बजेट केलं जातं, कुठल्या वर्षासाठी, आर्थिक वर्ष कशाला म्हणतात, आपलं कॅलेंडर इयर कशाला म्हणतात, या गोष्टींची आपल्याला माहिती होती. परंतु मुळापर्यंत जाऊन आज आपल्याला सखोल अशी माहिती सरांनी उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाच्या वतीने आपण त्यांचं
हार्दिक आभार व्यक्त करूया. संभाजीनगर शहरामध्ये ज्यांनी निर्माण केली, जे राबवत आहेत, खरं तर ते आमचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक आहेत आणि ते वेगवेगळ्या संकल्पना राबवतात. ही संकल्पना एक पार्ट आहे. जलदूत ही संकल्पना त्यांची खूप मोठी आहे. शहरामध्ये खूप 12 महिने तुम्हाला जुन्या काळातील त्या विहिरी होत्या आणि त्या सगळ्या ओस पडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये लोक कचरा आणून टाकायचे. या बारवांचं पुनर्जन्म म्हणता येईल त्याला आपल्याला. जे साहेबांनी मोठ्या शहरातले जेवढे बारवा असतील तेवढ्या बारवांचा गाळा काढला, उपस्थित त्यामध्ये आज पाणी आहे. एवढंच नाही तर बंधारे, छोटे छोटे बंधारे निर्माण केले, विद्यापीठ परिसरामध्ये निर्माण केले, जिल्ह्यामध्ये खूप बंधारे निर्माण केले. म्हणजे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की मी अध्यक्ष आहे, फक्त माझं ऑफिसमध्ये बसूनच काम आहे असं मुळीच नाही. तर आपण समाजासाठी काय करतो, समाजाला याचा काय फायदा होईल, विद्यार्थ्यांना काय फायदा होईल, ही सतत भूमिका असते. ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलं. अनेक संस्थांना मदत केली, अनेक कॉलेजला मदत केली, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर कमिट्या कॉलेजला जात होत्या, त्या कमिट्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांचे आर्थिक व्यवहार वगैरे होत होते, हे बंद केलं. कमिट्या नंतरच्या काळात त्यांनी असं प्रयोग केला की कमिटी नाही पाठवली तरी चालेल, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा आणि ऑनलाईन माहिती आमच्याकडे सबमिट करा. म्हणजे कॉलेजला डेव्हलप जर करायचं असेल तर त्यांना आपण मदत केली पाहिजे, ही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केली. एवढंच नाही तर विद्यापीठ परिसरामध्ये कधीही दिसले नाही 5 वर्ष. मी व्यवस्थापन परिषद सदस्य आहे आणि मी विद्यापीठामध्ये फिरतोय, ते उभं राहिलं म्हणजे तो अधिकारी व्यवस्थापन परिषद सदस्य गेले की अधिकाऱ्यांना उभंच राहावं लागतं. तर ते कधीच त्यांनी आविर्भाव दाखवला नाही. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरदादा शितोळे यांनी हा अतिशय महत्वाचा उपक्रम या शहरामध्ये सुरू केला आणि त्यातल्या त्यात आवर्जून आपलं हक्काचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये आपण हा उपक्रम नेला पाहिजे. या विद्यार्थ्यांना या आर्थिक बजेटची माहिती झाली पाहिजे, यांच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. आर्थिक बजेट म्हणलं तर शक्यतो हा विषय अर्थशास्त्राशी संबंधित, परंतु आपण पैसा खर्च करतोच ना. जसं साहेबांनी सांगितलं की पैसा येतो आणि जातो, हे बजेट आपल्या प्रत्येकांना कळालं पाहिजे. तुम्ही उद्याचे सुजाण नागरिक आहात या दृष्टिकोनातून साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम अरेंज केला. त्याबद्दल देवगिरी बँकेचे मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंबेडकर साहेब यांचे सहकार्य आपल्याला नेहमी असतं. त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मी बँकेच्या, आमच्या शाळेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला सांगतो, आपल्या परिसरातली जी झाडं आहेत, बाजूची नारळाची झाडं वगैरे जी वाढलेली दिसत आहेत, ती सगळी झाडं साहेबांनी लावली. सरांनी लावली आणि बँक म्हटलं, सरांनी सांगितलं की आमची बँक तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सरांकडे जाऊ शकता. शिव पण आहे, अध्यक्ष पण येते चांगल्या कामासाठी, नाही तर उगाच पर्सनल लोन घ्यायला काहीतरी करावं तसं नाही. तर महाविद्यालयाला देखील बँकेला खूप मदत केलेली आहे, ही याबद्दल सांगितलं पाहिजे. ही बँक जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी सतत उभी असते. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि 5 प्रश्न विचारणारे विद्यार्थी होते त्यांनी कुठे यानंतर लगेच पोलीस प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. आपण एकच थांबूया.